नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरचा पुढचा पॉईंट बघणार आहोत आणि त्या पॉईंटचं नाव आहे, फर्स्ट पॉईंट आहे क्वांटिफायर्स. आणि क्वांटिफायर्सवर डिपेंड्स आपण बघणार आहोत क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. चॅप्टरच्या सुरुवातीला आपण डेफिनेशन बघितली होती ओपन सेंटेन्सेसची. ओपन सेंटेन्सेस काय डेफिनेशन आहे ओपन सेंटेन्सेसची? तुम्हाला सगळ्यांना डेफिनेशन माहिती आहे ओपन सेंटेन्सेसची. अ सेंटेन्सेस विच ट्रूथ व्हॅल्यू इज डिपेंड्स अपॉन पर्सन और इट्स व्हॅरी फ्रॉम पर्सन टू पर्सन और सिच्युएशन टू सिच्युएशन इज कॉल्ड ॲज अ ओपन सेंटेन्सेस. असं वाक्य त्याची ट्रूथ व्हॅल्यू पर्सन टू पर्सन किंवा सिच्युएशन टू सिच्युएशन व्हॅरी होते, त्या वाक्याला आपण काय म्हणणार आहोत? ओपन सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल, x - 8 विच इज इक्वल टू 7. हे जे क्वेश्चन्स आहे, या क्वेश्चनमध्ये काय एक्सची जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही काही पण टाकू शकता, चॉईस. एखाद्याला वाटलं 0 टाकायचं तो 0 टाकन, एखाद्याला वाटलं 1 टाकायचं तो 1 टाकन, आणि ती व्हॅल्यू टाकल्यानंतर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू चेंज होणार आहे, व्हॅरी होते. म्हणजे ती कशावर डिपेंड्स आहे? पूर्ण एक्सवर डिपेंड्स आहे. आणि अशा सेंटेन्सेसला आपण म्हणतो ओपन सेंटेन्सेस. आता प्रश्न असा पडतो की हा जो ओपन सेंटेन्सेसची डेफिनेशन किंवा हे जे ओपन सेंटेन्सेस त्याचा आणि क्वांटिफायर्सचा काय रिलेशन्स आहे? आता डेफिनेशन तर आपण बघितली ओपन सेंटेन्सेसची, पण आता ओपन सेंटेन्सेस मध्ये काय बघितलं होतं आपण? आणखीन एक रिमार्क बघितली होती की ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. हे ओपन सेंटेन्सेस स्टेटमेंट नसतात. पण आता आपल्याला स्टेटमेंटची डेफिनेशन बघायची, पण मग हे ओपन सेंटेन्सेस स्टेटमेंट नाही, म्हणजे त्याचा यूज होणार आहे का? यूज होणार नाही. मग त्या ओपन सेंटेन्सेसचा जर आपल्याला यूज करायचा असेल, म्हणजे त्याला आपल्याला स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये राईट करायचं असेल, तर आपल्याला गरज पडणार आहे क्वांटिफायर्स. विथ द हेल्प ऑफ क्वांटिफायर्स आपण काय करणार आहोत? ओपन सेंटेन्सेसला इन टर्म्स ऑफ स्टेटमेंट राईट करणार आहोत. म्हणजेच काय, ओपन सेंटेन्सेस हे स्टेटमेंट नाही, आपल्याला रिमार्क माहिती, पण ह्या ओपन सेंटेन्सचा यूज झाला पाहिजे. तो यूज अशा प्रकारे झाला पाहिजे की ते काय झाले पाहिजे? स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये राईट करता आले पाहिजे. मग विथ द हेल्प ऑफ क्वांटिफायर्स, हे जे काही क्वांटिफायर्स दिले त्याचा यूज करून आपण काय करणार आहोत? ओपन सेंटेन्सेसला ॲज अ स्टेटमेंट म्हणून राईट करणार आहोत. आणि जे काही क्वांटिफायर्स यूज करणार आहे, जे कोणते काही क्वांटिफायर्स यूज करणार आहोत, त्या क्वांटिफायर्स ज्या सेंटेन्सेसमध्ये यूज केले त्याला आपण म्हणणार आहोत क्वांटिफाईड स्टेटमेंट. ओके, अशा प्रकारे आपलं इंट्रोडक्शन झालंय. आता जे काही क्वांटिफायर्स दिलेले त्या क्वांटिफायरमध्ये 2 क्वांटिफायर्स असणार आहे आपल्या चॅप्टरमध्ये. पहिलं क्वांटिफायर आहे फॉर ऑल. फॉर ऑल हे जे क्वांटिफायर्स आहे हे आपण उलटा ए ह्या सिम्बॉलने डिनोट करणार आहे. फॉर ऑल एकतर वर्ड वापरा किंवा हा सिम्बॉल वापरा. फॉर ऑल म्हणजेच काय, सगळ्या व्हॅल्यूसाठी ट्रू होणार आहे किंवा सगळं इन्क्लूड असणार आहे. हे झालं पहिलं क्वांटिफायर्स फॉर ऑल. आणि ह्या फॉर ऑल ह्या क्वांटिफायर्सला आपण नाव देणार आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर. सेकंड क्वांटिफायर असणार आहे देअर एक्झिस्ट. ज्या वाक्यामध्ये देअर एक्झिस्ट हा काही वर्ड येत असणार आहे तर आपण म्हणणार आहोत सेकंड क्वांटिफायर. आणि देअर एक्झिस्ट आपण उलटा ई ह्या सिम्बॉलने दाखवणार. एकदा हा शब्द वापरा किंवा हा सिम्बॉल वापरा. देअर एक्झिस्ट हे जे काही क्वांटिफायर्स त्या क्वांटिफायरला आपण नाव देणार आहोत एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. आता हे झालं युनिव्हर्सल क्वांटिफायर, हे झालं एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. ह्या क्वांटिफायर्सचा यूज करून ओपन सेंटेन्सेसला आपण स्टेटमेंट फॉर्म करणार आहे, त्याला आपण नाव देणार आहे क्वांटिफाईड स्टेटमेंट. विथ द हेल्प ऑफ क्वांटिफायर्स ओपन सेंटेन्सेस बिकम स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज अ क्वांटिफाईड स्टेटमेंट. अशा प्रकारे. आता नेक्स्ट डेफिनेशन बघूया. याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत? ह्या पॉईंटमध्ये आपण पहिलं बघणार आहोत क्वांटिफायर, सेकंड वन बघणार आहोत क्वांटिफाईड स्टेटमेंट, थर्ड आहे ड्वेल्स, चौथा आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, पाचवा आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन्स. हे सगळे पॉईंट्स बघायचे, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पहिला आणि दुसरा हे दोनच पॉईंट बघणार आहोत. जे काही मी तुम्हाला ओरली सांगितलंय किंवा जे इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलंय तेच आहे का बघू आपल्या डेफिनेशनमध्ये. फर्स्ट वन आहे क्वांटिफायर, सेकंड वन आहे क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता त्यामध्ये आपल्याला काय दिलंय? वर्ड्स देअर एक्झिस्ट, द वर्ड देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल आर कॉल्ड क्वांटिफायर्स. जे मी मगाशी सांगितलं तेच. जे काही शब्द आहेत वर्ड्स देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल याला आपण काय म्हणणार? क्वांटिफायर्स म्हणणार आहोत. देअर एक्झिस्टला आपण काय म्हणतोय ते बघूया. देअर एक्झिस्ट इज कॉल्ड
एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर, देअर एक्झिस्टला आपण म्हणणार आहोत ॲज अ एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर, आणि हा कशाने डिनोट करतो, उलटा ई जो काही सिम्बॉल दिला त्याने आपण देअर एक्झिस्ट हा एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर डिनोट करणार आहोत. त्यानंतर थर्ड, फॉर ऑल इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर, जे मागाशी सांगितलं तेच. फॉर ऑलला आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणणार आहोत आणि ते कशाने डिनोट करणार, उलटा ए या सिम्बॉलने डिनोट करणार. स्टेटमेंट इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स आर कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट. तेच काय, ज्या स्टेटमेंटमध्ये क्वांटिफायर्स असणार आहे त्या स्टेटमेंटला आपण म्हणणार आहोत क्वांटिफाईड स्टेटमेंट. स्टेटमेंट्स इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स आर कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट. नेक्स्ट, अ स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय युनिव्हर्सल क्वांटिफायर. आता ही जी रिमार्क आहे सगळ्यात महत्वाची आहे. अ स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय युनिव्हर्सल क्वांटिफायर. एखादं स्टेटमेंट युनिव्हर्सल क्वांटिफायरनं क्वांटिफाईड असणार तर ते काय असणार आहे, ट्रू असणार आहे. आणि ते ट्रू केव्हा असणार आहे, इफ ऑल ऑब्जेक्ट्स इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन. युनिव्हर्सल क्वांटिफायर ट्रू केव्हा असणार आहे, किंवा जेव्हा सगळे जे काही ऑब्जेक्ट्स आहे ते काय करतात, ते कंडिशन सॅटिस्फाय करतात. आणि एक फॉल्स असणार आहे केव्हा, इफ ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट इन द कंडिशन डज नॉट सॅटिस्फाय द कंडिशन. इफ वन ऑब्जेक्ट इन द कलेक्शन डज नॉट सॅटिस्फाय द कंडिशन. युनिव्हर्सल क्वांटिफायर हे ट्रू असणार आहे जेव्हा त्याच्या सगळ्या कंडिशन्स ट्रू होणार आहे. आणि ते फॉल्स असणार आहे केव्हा, जेव्हा एक तरी कंडिशन, ॲटलिस्ट वन, कमीत कमी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तरी ते आन्सर फॉल्स असणार. त्यानंतर काय, अ स्टेटमेंट क्वांटिफायर बाय एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर काय असणार आहे, हे ट्रू असणार आहे इफ ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फाईज द कंडिशन. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर ट्रू असणार आहे तेव्हा केव्हा, जेव्हा त्यांनी कमीत कमी एक कंडिशन, ॲटलिस्ट एक जरी कंडिशन ट्रू झाली तरी ते ट्रू आहे. फॉल्स केव्हा असणार आहे, जेव्हा कोणती कंडिशन सॅटिस्फाय नाही होणार. म्हणजे काय, इट इज फॉल्स इफ नो ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन. एक सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय नाही केली तर फॉल्स. अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय दिलंय, युनिव्हर्सल क्वांटिफायर काय असणार आहे, इज ट्रू इफ ऑल ऑब्जेक्ट्स, सगळे ऑब्जेक्ट काय करणार आहे, कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. आणि हे फॉल्स असणार आहे केव्हा, कमीत कमी एका ऑब्जेक्टने कंडिशन सॅटिस्फाय नाही केली. त्याच्याच उलट एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर हे ट्रू असणार आहे किंवा कमीत कमी एक जरी असं भेटलं की ते ट्रू करतंय तर ट्रू. फॉल्स केव्हा असणार आहे, जेव्हा एक सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तेव्हा. मग हे असं आपल्याला लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवून आपण आपल्या एक्झरसाइजचा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. एक्झरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 1. इफ ए हा सेट्स दिलेला, त्याच्यामध्ये किती एलिमेंट आहे, 3, 5, 7, 9, 11, 12 हे सेट्स दिलेले, त्या सेट्स मधले हे एलिमेंट्स आहेत. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या सेंटेन्सेसची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करा. जर फॉर ऑल दिलं असेल तर ट्रू फॉर ऑल. देअर एक्झिस्ट म्हणजे काय, ॲटलिस्ट कमीत कमी एकासाठी सुद्धा, ॲटलिस्ट वन मिनिमम कमीत कमी एक. फॉर ऑल म्हणजे सगळ्यांसाठी ट्रू झालं पाहिजे. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. कमीत कमी सेट ए मधला एक तरी असा एलिमेंट्स भेटला पाहिजे की त्यांनी ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. आता इक्वेशन्स बघितलं तर काय दिसतंय, एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1 म्हणजे यांची जे सबट्रॅक्शन आहे ती 1 आली पाहिजे. मग एक्स मायनस 8ची सबट्रॅक्शन 1 केव्हा येणार आहे याचा आपल्याला विचार करायचा. एक्स मायनस 8 1 केव्हा असणार आहे, जेव्हा तुमच्याकडे एक्सची व्हॅल्यू 9 असेल. का, कारण एक नंबर सबट्रॅक्ट केला तर ते भेटणार. हे ऑब्व्हियसली आपल्याला बघितलं कळतंय, पण आपण सेटकडे न जाता हा विचार आधी केला. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 9 पाहिजे. मग ऑब्झर्व करू सेट ए मध्ये आहे का, हो आहे. मग काय म्हणताय, देअरफॉर फॉर एक्स इज इक्वल टू 9 आणि तो कोणता आहे, बिलॉंग्स टू ए सेट मधला एलिमेंट आहे. एक्स मायनस 8ची व्हॅल्यू काय आहे ती चेक करू आपण. 9 मायनस 8 इज इक्वल टू 1 म्हणजे हे सॅटिस्फाय करतोय. म्हणजेच काय म्हणताय, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 9 satisfies the equation x minus 8 is equal to 1. हे इक्वेशन ते सॅटिस्फाय करते. म्हणजेच काय म्हणता येईल, देअरफॉर इट इज अ ट्रू स्टेटमेंट. याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू असणार आहे, ते सॅटिस्फाय करते. इट इज अ ट्रू स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. हे झालं पहिल्याचा आन्सर. सेकंड वन काय दिलंय, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. प्रत्येक सेट मधला प्रत्येक एलिमेंट काय झालं पाहिजे, कोणती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इव्हन नंबर.
आता हे जे क्वेश्चन्स असणार आहे हे डिपेंड्स असणार आहे ॲज अ 1 मार्क्स किंवा 2 मार्क्ससाठी. पण आता याला जस्टिफिकेशन देताना आपण 4-5 ओळीमध्ये लिहिण्यापेक्षा जर आपण ॲज अ रफ वर्क केलं आणि रफ वर्क करून बघितलं आन्सर तर बेटर राहणार आहे आपल्यासाठी. मग चला रफ वर्क घेऊ. तुमचा पहिला नंबर आहे x इज इक्वल टू 3. त्याच्यासाठी तुम्हाला टेबल बनवून घेऊ आपण. x आणि इकडे असणार आहे तुमचं एक्स स्क्वेअर प्लस एक्स. एक्सची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे काय 3चा स्क्वेअर आला 9 प्लस 3 आन्सर आलं 12. आधी कॅल्क्युलेशन करू मग त्यानंतर चेक करून घेऊया. त्यानंतर आहे 5. 5चा स्क्वेअर आला 25 प्लस 5 आन्सर आलं 30. त्यानंतर 7. 7चा स्क्वेअर आला 49 प्लस 7 9 7 16 ठीक आहे 56 7. त्यानंतर 9 म्हणजे काय 81 प्लस 9 त्याला 90. त्यानंतर आहे 11. 11चा स्क्वेअर आला 121 प्लस 11 आन्सर बघू 132. त्यानंतर 12 काय आलं 144 प्लस 12 156. ओके एक्स आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स कॅल्क्युलेट केलं काय फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. प्रत्येक सेटमधला एक्स याच्यासाठी कोणती कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स हा इव्हन नंबर पाहिजे. मग चला पहिल्यासाठी चेक करू. इव्हन नंबर म्हणजे काय याच्या युनिट डिजिटला 0 2 4 6 8 आहे. 2 आहे 30 मध्ये आहे 6 आहे 0 2 6. सगळ्या एलिमेंटसाठी आपण रफ वर्क केल्यानंतर काय लक्षात येते एक्स स्क्वेअर प्लस एक्स काय तुमचा इव्हन नंबर आहे. मला आता आन्सर लिहायचं आहे. आता आन्सर लिहिताना हे मी रफ वर्क करून सॉल्व्ह केले म्हणजे मला काय लिहिता येईल फॉर इच प्रत्येक एक्स बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स is an even number. Therefore given statement is true and its truth value is t. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन आपला सॉल्व्ह झालेला आहे. नेक्स्ट बघू थर्ड वन. पण थर्ड वन साठी आपल्याला सेट पाहिजे. ए सेट्स आपण एकदा लिहून घेऊया म्हणजे मग आपल्याला अडचण येणार नाही. ए काय दिलेला आहे 3 5 7 9 11 12. इथे ए राईट करू A is equal to 3 5 7 9 11 12. ओके त्यानंतर काय करता येईल मग देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट थर्ड क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. थर्ड मध्ये काय दिलं आपण चेक करून घेऊ. थर्ड मध्ये ए इज इक्वल टू 3 5 7 9 11 12 हा सेट लिहून घेतलाय. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 हे मला बघायचं. आता इन जनरल जर पॉझिटिव्ह नंबर घेतला तर पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. निगेटिव्ह नंबर घेतला तर निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर सुद्धा काय येतो पॉझिटिव्ह येतो. आणि 0 जर घेतला 0चा स्क्वेअर सुद्धा काय येणार आहे 0 येणार आहे. सॉरी निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण इथं पॉझिटिव्ह येतो. म्हणजे आपल्याकडे 3 पॉसिबिलिटी पॉझिटिव्ह नंबर असतील निगेटिव्ह असतील 0 असतील. ह्या तिन्हीसाठी आपण स्क्वेअर कॅल्क्युलेट केलं काय दिसतंय पॉझिटिव्ह येत आहे पॉझिटिव्ह येतं आणि एक तर 0 आहे. मग मला कमीत कमी सेट ए मधला एक तरी एलिमेंट पाहिजे त्याचा स्क्वेअर निगेटिव्ह आला पाहिजे आणि हे पॉसिबल होणार नाही का कारण पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो निगेटिव्हचा सुद्धा पॉझिटिव्ह येतो. एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 स्क्वेअर निगेटिव्ह आला पाहिजे. भेटत नाही म्हणजेच काय म्हणता येईल देअरफॉर देअर does not exist therefore there does not exist x belongs to a such that x square less than 0 असा एक सुद्धा एलिमेंट्स नाही x मधला की त्याचा स्क्वेअर केला तर आन्सर निगेटिव्ह येतो. therefore given statement
sorry, therefore given statement is false and its truth value is here. Fourth one, for all x belongs to a, x is an even number. सेट ए मधले सगळे एलिमेंट्स काय पाहिजे मला, इवन नंबर पाहिजे. 3 तुमचा इवन नंबर नाही, 5 7 9 11 हे सगळे इवन नंबर नाही, फक्त कोणता आहे 12. आपल्याला सगळे पाहिजे. देअरफॉर मग आता आन्सर राईट करताना काय म्हणताय, 3 5 7 9 11 आर नॉट अँड इवन नंबर, आर नॉट अँड इवन नंबर. सगळे पाहिजे, सगळे नाही, म्हणजे आन्सर तुमचं काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. देअरफॉर given statement is false and its truth value is here. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट मध्ये पण आपल्याला पहिल्यांदा ए सेट लिहून घ्यावा लागेल. ए काय दिलेला आहे तुमचा, 3 5 7 9 11 12. ठीक आहे. काय म्हणतात, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. कमीत कमी सेट ए मधला एक असा एलिमेंट्स पाहिजे की त्याने ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. ठीक आहे, मग ॲज अ रफ वर्क म्हणून आपण आधी पहिल्यांदा एक्झाम्पल बघू कसं दिसतंय. काय दिलंय, 3x + 8 > 40. हा प्लस 8 आहे, त्याला तिकडे घेऊन म्हणजे काय, 3x > 40 - 8 म्हणजे काय, 3x is greater than 32. 3x greater than 32. 3x greater than 32. मग आता 3x आहे, 3x हा 32 पेक्षा मोठा पाहिजे. मग बघू, 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 3 = 9, नाही भेटत आहे मोठा. 3 5 = 15 नाही होणार आहे. 3 7 = 21 पॉसिबल नाही आहे. 3 9 = 27 ते पण पॉसिबल नाही. 3 × 11, 3 × 11 जर बघितलं 33 आणि 33 हा 32 पेक्षा मोठा आहे. त्यानंतर 3 × 12 36 तो सुद्धा मोठा आहे. तुम्हाला काय पाहिजे, देअर एक्झिस्ट म्हणजे कमीत कमी आहे. देअरफॉर फॉर x is equal to 11 and x is equal to 12, 3x + 8 is greater than 40 हे पॉसिबल होणार आहे. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज ट्रू. का बरं ट्रू असणार आहे, देअर एक्झिस्ट मध्ये एक जरी कंडिशन सॅटिस्फाय झाली तरी ट्रू, आणि कोणतीच कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर फॉल्स. गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. 6 नंबरचे एक्झाम्पल, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. प्रत्येक एलिमेंट सेट ए मधला त्याने कोणती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे ही. चला मग ॲज अ रफ वर्क म्हणून बघूया काय कंडिशन दिलेली आहे. 2x + 9 > 14. फॉर ऑल सगळ्या व्हॅल्यूसाठी ट्रू झाली तरच ट्रू, नाहीतर फॉल्स. 2x is greater than 14 - 9 म्हणजे काय, 2x is greater than 5. मग आता 2x ची व्हॅल्यू 5 पेक्षा मोठी पाहिजे. मग चला x is equal to 3 घेऊ. 2x ची व्हॅल्यू येणार आहे 6 आणि 6 हा 5 पेक्षा मोठा आहे. जर 3 साठी होल्ड होते तर बाकी सगळ्यांसाठी होल्ड होणार आहे का, कारण 5 7 9 11 आणि 12 हे 3 पेक्षा मोठेच. मग सगळ्यात लहान नंबर आहे 3. 3 2 = 6. 6 हा 5 पेक्षा मोठा आहे म्हणजेच काय, देअरफॉर सगळ्या व्हॅल्यूसाठी ट्रू होते. फॉर each x belongs to a, 2x + 9 is greater than 14. Therefore given statement is true and its truth value is here. 7 number चे example, 4 all x belongs to a. 2x + 9 is greater than 14. Therefore given statement is true and its truth value is here. 8 number चे example, 4 all x belongs to a. 2x + 9 is greater than 14. Therefore given statement is true and its
ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ह्या क्वेश्चन्स मध्ये आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत.